तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. खरं तर काय विषय होता? 1ली ते 5वी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी, म्हणे हिंदी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यावरनं खरं तर हे सगळं सुरू झालं. काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी त्याची बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता. फडणवीसजी, तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार. मी आत्ता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करीन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, मराठीसाठी, मराठी सक्तीची. इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजे, सक्तीची केली पाहिजेत. ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकते तुमच्यावरती? हे केंद्रामधनं, हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे, काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जो झाला त्याचा जो लढा होता, इतका प्रचंड मोठा लढा, ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता.